माझा तर फक्त एकच प्रॉब्लेम राहिलाय. जर दाखवतोस का रे? दाखवतो ना. आधी आपण क्लासरूम मध्ये जाऊया. हवं तर तू माझ्या बाजूलाच बस. मग मी तुला समजावून सांगेन. ओके डन. ए बनी, खोटं नको बोलूस. मी काय खोटं बोलतोय? हेच की तुला मॅथ्स येतो. याला तर फर्स्ट स्टँडर्डचा मॅथ्स पण येत नाही. काय बोलतेस? मग मागच्या आठवड्यात तर तू फेल पण झाला होतास. अगं पण ते तर तुला माहितीये का, हा एक नंबरचा बावळट आहे. काल विजा चमकत होत्या ना, म्हणून रात्रभर घाबरून बसलेली. त्याच्या बरोबर बसू नकोस, तू पण फेल होशील. असं काही नाही आलो. ऍक्च्युली राहू देच बने, मी नंतर टीचरांनाच विचारेन. अरे पण चल बाय. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? एकतर तुम्ही माझ्याशी मैत्री करीत नाही, तर मग दुसरं कोण करते, तर मग तुम्ही मध्ये येतात. आम्ही नाही, तूच मध्ये येतोय. तुझ्यामुळे आमच्या घरात भांडणं होतात सर. माधवराव, प्लीज प्लीज तुम्ही सगळे शांत व्हा. आमच्यामुळे तुमच्या कुटुंबातनं भांडणं व्हायला नकोय. बाबा तुम्ही मला सांगा, तुम्हाला कसलंही प्रेशर घ्यायची गरज नाही. मी सकाळी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि माझी खात्री आहे की माझं काही चुकत नाही. पण घरच्यांच्या समाधानासाठी तुम्ही परत एकदा प्लीज सांगा. ते घर तुम्हाला बनीच्या नावे करायला आईने फोर्स केला होता, बरोबर? आकाशराव, तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही काही ऐकून न घेताच इकडे आलात. आम्हाला कुणीही फोर्स केलेला नाहीये. आणि वसूचा सुद्धा काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही आमच्या मर्जीने हे घर बनीच्या नावावर केलं. हो पण का? हा, तुम्हाला मृत्यूपत्री बनवता आलं असतं. हे ओनरशिप ट्रान्सफर का केली तुम्ही? आणि तेही मला केअरटेकर नेमून, मीच का, वसुंधरा का नाही? नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे. आमचं थोडं चुकलंच. आम्ही मृत्यूपत्रच करायला हवं होतं आणि तुम्हाला सांगायला हवं होतं या बाबतीत. पण आम्हाला वाटलं की आमच्या नंतर हे सगळं तुमचंच, म्हणजे वसू, बनी आणि तुमचंच आहे ना. मग तुम्हाला केअरटेकर केलं तर कुठे बिघडलं? आई तुम्हाला कळतंय का तुमच्या बोलण्यात किती विरोधाभास आहेत? एका बाजूला तुम्ही बोलताय की तुमच्या नंतर सगळं आमचंच, मग ही ओनरशिप ट्रान्सफर करायची घाई कशाला? आणि तेही मला न विचारता. ही सगळी लपवाछपवी कशासाठी? आकाशराव, मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो. खरं तर आमचं आता वय झालंय, पण आम्हाला वसूसाठी खूप काही करायचं होतं. पण आता आमच्यात एवढी धमक नाही राहिली. फोन कट केला. शपथ, म्हाताऱ्याने माझा फोन कट केला. माधवराव, यशोदे, जे झालं त्यासाठी मी क्षमा मागतो. हा विषय आता इथंच थांबवा. सुधीर भाऊ, तुम्ही कशाला माफी मागताय? तुमची काही एक चूक नाहीये, तुम्ही काळजी करू नका. अरे हो,
आकाशला दिलेलं प्रॉमिस लक्षात ठेवा. घरी गेल्यावर ते पेपर्स फाडून टाकायचं, कळलं? आकाशराव, प्लीज शांतपणे घ्या. येते चल सुशीला, बसू. येते. ह्याच्यात तर ए बॉब्या, हा. परत फोन ट्राय कर त्याला आणि उचलेपर्यंत करत राहा आणि मला दे. हो, करतो. एक मिनिट. सुधीर रानडे, काय झालं भाई? या तेरड्याचं काय काम होतं माझ्याकडे? काय ना भाई, ते घरचं मॅटर होतं. त्या म्हाताऱ्याला घर विकायचं होतं, पण त्यांचा पोरगा काय विकू देत नाही. घर विकायचंय? छायला म्हातारा लय पोचल्याला निघालाय. आता ही सुपारी वाजवावीच लागणार.